नमस्कार, मी मनीषा स्टी स्टाईल विथ फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. इथे मी एक चार्ट दिलेला आहे. जर आपला गळा 8 इंच किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्याच ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं त्यासाठी हा तक्ता दिलेला आहे. तुम्ही फोटो काढून घेऊ शकता. आणि हा दुसरा तक्ता शोल्डर किती येतो 1 ते 7.5 गळ्यापर्यंत आणि त्या ब्लाऊजमध्ये किती लूज घ्यावं त्यासाठी हा तक्ता आहे. आणि हा तिसरा तक्ता मुंडा किती येतो व किती घेतला पाहिजे 1 ते 7.5 गळ्यापर्यंत त्यासाठी हा तक्ता दिलेला आहे. आज आपण साधा ब्लाऊज पाहणार आहोत. योकपट्टी असलेला 4 टक्सचा त्याचं कटिंग पाहणार आहोत आज आपण. त्यासाठी मी ते एक पेपर घेतलेला आहे आणि ब्लाऊजची मापे पाहूया. 38 इंच आहे, पूर्ण उंची 14, छाती 38, कंबर 32, पुढचा गळा 6, पाठीमागचा 5.5, बाहीची लांबी 8.5, बॉटम 5.5 आणि टक्स पॉईंट 10 इंच. अशा प्रकारे आपण आता 4 टक्सचा ब्लाऊज कट करणार आहोत. त्यासाठी आता आपल्याला पूर्ण उंचीचं माप घ्यावं लागेल. पूर्ण उंची आपली किती आहे तर पूर्ण उंची आपली 14 इंच आहे. त्यामध्ये आता आपल्याला 1 इंच शिलाईसाठी मिसळावं लागेल, म्हणजेच 15 इंचवर एक टिक मार्क करून घेऊया आणि ती सरळ रेष आखून घेऊया. आता आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे, तर ते किती घ्यायचं ते आपण तक्त्यावर पाहूया. तक्त्यावर शोल्डरचं माप आलेलं आहे आपल्या 7.25. मग 7.25 मध्ये आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. अर्धा इंच, पाव इंच आपण जेवढं शिलाईमध्ये घालवणार आहोत तेवढं शिलाई मार्जिन घ्यायचं. आता आपल्याला मुंड्याचं माप घ्यायचं आहे, तर ते किती येतं ते पाहूया आपण. त्यासाठी तक्ता घेऊया. आता अजून एक पद्धत आहे मुंड्याचं माप काढायची. जर आपली चेस्ट 38 असेल तर मुंडा किती येतो, मग 38 भागिले 8 म्हणजेच 8वा भाग, तर 4.75 म्हणजे 4.25 आणि त्यामध्ये आपल्याला 2.5 इंच मिसळायचं आहे. 4.75 म्हणजे 4.25 मध्ये 2.5 इंच मिसळायचं आहे. मग येणारं उत्तर हे आपलं मुंड्याचं असतं. म्हणजे जर बंद गळा असेल तर 2.5 इंच मिसळायचं, म्हणजे 1 ते 3 गळा असेल तर मग ह्याचं 7.25 इंच आलेलं आहे. आता आपला गळा किती आहे, म्हणजे हे 7.25 कशासाठी तर 1 ते 3 गळ्यासाठी. बंद गळा असेल म्हणजे कॉलर, बोटनेक त्यासाठी. आणि जर आपला गळा 4 किंवा 4.5 असेल तर 38 भागिले 8 करायचं बरोबर 4.25 अधिक त्यामध्ये 2.25 वर 2.5 इंच मिसळलेलं. खाली किती मिसळायचं, आता जर 4-4.5 गळा असेल तर आपल्याला 2.25 इंच मिसळायचं आहे. म्हणजेच येणारं उत्तर आपण 4 ते 4.5 गळ्यासाठी घेऊ शकतो. म्हणजे किती येतंय आता ते, तर ते येतंय 7 इंच. आणि जर गळा आपला 5 ते 5.5 इंच असेल तर 38 भागिले 8 बरोबर 4.25 येतं. आणि त्यामध्ये आता किती मिसळायचं आहे तर 2 इंच, म्हणजे 2 इंच मिसळल्यानंतर येणारं उत्तर हे आपलं 5-5.5 गळ्यासाठी असतंय, तर ते येत आहे 5.25 इंच. अशा प्रकारे मुंड्याचे माप तुम्ही काढू शकता. मी ते चार्टमध्ये दिलेलं आहे, पण ते कसं काढायचं तेही इथे मी सांगितलेलं आहे. तर आता आपला गळा 5-5.5 आहे, तर आपलं मुंडा येणार आहे 5.25 इंच. बरोबर मुंड्याची उत्तरं येत असतात. तर आता आपला मुंडा किती आहे 5-5.5 गळ्यासाठी 5.25 इंच. बरोबर 5.25 इंच येतं. ही पद्धत पण खूप सोपी आहे. 8वा भाग केला की त्यामध्ये ॲड 2.5 इंच केलं का बंद गळ्यासाठी येतं. आता आपला मुंडा आलेला आहे किती 5.25. मग 5.25 वर एक टिक मार्क करून घेऊया. ती रेष आखून घेऊया. आता चेस्ट आपली आहे 38, त्याचा चौथा भाग 9.5 इंच. पण किती 38 आहे त्याचा चौथा भाग किती येतो 9.5 इंच.
9.5 इंचवर एक टिक मार्क केलेली आहे. पण आता आपल्याला त्यामध्ये लूजिंग घ्यायचं आहे, कारण आपला गळा किती आहे 5 ते 5.5. त्यामध्ये अर्धा इंचाचं आपल्याला लूजिंग घ्यायचं आहे. मग 9.5च्या पुढं आपल्याला अर्धा इंचाचं लूजिंग म्हणजेच 10 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन. आता कमर किती आहे 32 इंच. मग त्याचा चौथा भाग 8 इंच. 1 इंच टक्ससाठी घेणार आहोत आणि 1.5 इंच मार्जिन. आणि त्या रेषा आता आपण आखून घेऊया. आता गळा रुंदी आपल्याला 3, 2.5, 3.5 आपल्या अंदाजानुसार घेऊ शकता. आता इथे मी किती घेत आहे तर 3 इंच घेणार आहे आणि आपल्या गळ्याची लांबी किती आहे 5.5 इंच. तर गळ्याची लांबी मी 5.5 इंच घेत आहे. आणि रुंदी जेवढी वर घेतली आहे 3 इंच तेवढीच मी खाली घेत आहे, कारण गळा आपला वर आहे म्हणून. तर गळ्याला आकार देण्यासाठी आत मी 1 इंच घेऊन आकार काढून घेते. आपण असा जरी आकार जमत असला तरी व्यवस्थित आकार काढून घ्यायचा. आता आपल्याला शोल्डरला उतार द्यायचा आहे, तर तो किती द्यायचा मी मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलेला आहे. तर आता इथे शोल्डरला उतार देण्यासाठी लहान साईज, मध्यम साईज आणि मोठी साईज असं असतं. मग आता आपली आहे मोठी साईज, तर आपल्या मोठी साईजला 1 इंचाचा उतार द्यायचा आहे शोल्डरला आणि ती तिरपी रेष आखून घेऊया. आता शोल्डर ते मुंडा याचं निम्मं करून घ्यायचं आणि तिथे टिक मार्क करून तिथून आपण पाठीमागच्या मुंड्याला आकार देणार आहोत. आणि आता हा आकार मोजायचा आहे. तर आपला अंगावर मुंडा पूर्ण मुंडा आपला 17 आला होता. मग त्याचे 2 भाग करायचे. म्हणजेच आता आपण फक्त पाठीमागच्याच भागाचं कटिंग करतोय, तर मग आपला मुंडा 8.5 आला पाहिजे. तर तिथून मोजून बघायचा आपला मुंडा 8.5 येतो का नाही ते. इथे मुंडा माझा 8.1 येत आहे. 0.4 कमी पडत आहे, तर मी ते वर गळ्याला वाढवून घेतलेलं आहे शोल्डर आणि गळ्याला. आता आपला मुंडा बरोबर आहे का नाही ते पाहूया. 8.5 येत आहे. मुंडा दोन्ही बरोबर असल्यावर ब्लाऊज तटकत नाही, व्यवस्थित बसतो. आता आपण टक्ससाठी मार्जिन ते कमरेचे निम्मे करून रेष आखून घेतलेला आहे. टक्स आपण इथे 6 इंचाचा घेतला आहे, बंद गळा आहे म्हणून. आणि दोन्ही बाजूला अर्धा इंच करून टक्ससाठी रेष आखून घेतलेला आहे. आता आपण हे सर्व पूर्ण कट करून घेऊया. अशा प्रकारे आपलं पाठीमागच्या भागाचं पूर्ण कटिंग झालेलं आहे. आता आपण पुढील भागाचं कटिंग करणार आहोत. त्यासाठी पूर्ण उंची आता 15 इंच शिलाई मार्जिन धरून आता ती रेष आखून घेऊया. शोल्डरचं माप जसं पाठीमागच्या भागाला घेतलं होतं तेवढंच पुढेही घ्यायचं, जेवढं येतं तेवढं. आणि मुंडा पण जसा पाठीमागे घेतलेला तसाच, ते 6.25 मुंडा आपला आलेला होता. आता आपल्याला चेस्टचं माप घ्यायचं आहे. त्यासाठी 38 इंच म्हणजे 9.5 येणार चौथा भाग. अर्धा इंच आपण लूजिंग घेणार आहोत. आणि आता आपल्याला इथे टक्स द्यायचा आहे मुंड्यामध्ये, म्हणून अर्धा इंच अजून एक्स्ट्रा आणि त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. आता आपल्याला कमरेचे माप घ्यायचं आहे, म्हणजे कमरेचा चौथा 8 इंच आपल्याला टक्स द्यायचा आहे. मग टक्स देण्यासाठी आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. 1.5 इंचाचा टक्स देणार आहोत. 2चा पण देऊ शकतो आणि त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन. 1 इंचाचा पण देऊ शकतो, असं काही नाही की 1.5 इंचाचा द्यावा. पण ब्लाऊज छान बसतो 1.5 इंचाचा दिल्यावर. आणि त्या रेषा आखून घ्यायच्या. आता आपल्याला गळा रुंदी 3 इंच आपण घेणार आहोत. पाठीमागच्या गळ्याला जेवढी घेतली तेवढी. पुढचा गळा इथे आपला 6 इंचाचा आहे. ते कितीही गळा घेऊ शकतो, 6.5, 7 इंच. आणि गळ्याची रुंदी जशी वर दिली तशीच खाली पण घ्यायची आणि त्या रेषा आखून घ्यायच्या. गळ्याला आकार देण्यासाठी मी 1 इंच आत घेत आहे आणि गळ्याला गोलवा आकार देऊन घेत आहे.
आता उतार इथे 1 इंचाचा पाठीमागे पण दिला होता. त्याच्या शोल्डरचं आणि मुंड्याचं निम्म करून पॉईंट देऊन आत अर्धा इंच घ्यायचं आणि आकार देऊन घ्यायचा पुढील मुंड्यासाठी. तर तो मुंडा आपण मोजून घेऊया, बरोबर आलेला आहे का नाही ते पाहूया. आता हा मोजताना आपण जे टक्ससाठी अर्धा इंच घेतलेलं ते धरायचं नाही. जिथपर्यंत लूजिंग घेतलं होतं अर्धा इंच तिथपर्यंतच. ते बरोबर माझा 8.5 इंच येत आहे, कारण अर्धा इंचाचा आपण टक्स देणार आहोत. आता आपला टक्स पॉईंट किती आहे? 10 इंच. मग त्यामध्ये शिलाई मार्जिन मिसळून 10.5 इंचवर टिक मार्क करून घ्यायचा. ते रेष आखून घेऊया. तर योकपट्टीसाठी आपण 2.5 इंच वर घेणार आहोत, दोन्ही बाजूला पुढे आणि मागे, आणि ते रेष आखून घेऊया. तर योकपट्टीला वर पुढे 1 इंच वर घेऊन आकार देऊन घेऊया. आता आपल्याला टक्स देण्यासाठी ते अंतर किती घ्यायचं तर ते पाहूया आपण. टक्स देण्यासाठी अंतर किती घ्यायचं तर आपली चेष्टा आहे 38. मग 38 भागिले 10 बरोबर 3.8. म्हणजे त्याच्यामध्ये टिंब दिला की त्याचं उत्तर येत असतं. म्हणजे आपल्याला टक्स 3.8 अंतर घेऊन द्यायचं आहे. ती रेष सरळ आखून घ्यायची योकपट्टीपर्यंत. नंतर योकपट्टीपासून पुढे आणि मागे 1.25 इंच दोन्ही बाजूला टिक मार्क करायचा आणि दुसऱ्या बाजूला 1.5 इंच वर घ्यायचं. ती मुंड्याला रेष आपण जोडणार आहोत, तिथे 1.5 इंच वर घ्यायची आणि ती रेष आखून घ्यायची. आणि मार्जिनच्या बाजूला जो टक्स येणार आहोत तिथे टक्स पॉईंटच्या रेषेच्या खाली 1.5 इंच घेणार आहोत आणि तो टक्स तिरका आखून घ्यायचा. तर जिथे आपण एक्स्ट्रा अर्धा इंच घेतलेलं ते 1.5 इंच दोन्ही बाजूला घेऊन अर्धा इंचाचा मुंड्याच्या बाजूला आपला टक्स येणार आहे. आणि दुसऱ्या बाजूचा टक्स ही दोन्ही बाजूला 1.5 इंच घेऊन म्हणजे अर्धा इंचाचा टक्स येणार आहे. आणि जिथे आपली हुकपट्टी आहे तिथे हे आपण अर्धा इंचाचा म्हणजे दोन्ही बाजूला 1.5 इंच घेणार आहोत, तो टक्स घेणार आहोत. आता मधला टक्स हा आपण 1.5 इंच अंतर जास्त घेतलेलं म्हणजे दोन्ही बाजूला 1.5 इंच अंतराचा टक्स येणार आहोत, म्हणजे मिळून 1.5 इंच. आणि तो आखून घेऊया. अशा प्रकारे आपलं पुढील भागाचं पण आखून झालेलं आहे. ते आता आपण कट करून घेऊया. आपलं कट करून झालेलं आहे. तर जो फ्रंटचा पुढचा भाग आहे आपला तो खालील बाजूला आपल्याला 1 इंच वाढवायचा आहे. शिलाई मार्जिन आपण अर्धा इंच तर घेतच असतो, पण आपल्याला टक्स देण्यासाठी पण मार्जिन पाहिजे म्हणून 1 इंच आपण वाढवणार आहोत. नंतर योकपट्टीला, तर योकपट्टी आपली चेस्ट आहे 32, मग चौथा भाग 8 इंच 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आणि जिथे हुकपट्टी करणार आहोत त्यासाठी आपल्याला अर्धा इंच लागणार आहे. मग त्याच्या पुढे आपल्याला अर्धा इंच घेऊया आणि पुढचं अंतर 1 इंच जे आलेलं होतं ते कट करून टाकूया. अशा रीतीने आपली योकपट्टी पण तयार झालेली आहे. आता आपण बाहीचं कटिंग करणार. त्यासाठी 1 इंच किंवा अर्धा इंचावर एक रेष आखून घ्यायची. आता बाहीची लांबी आपली 8.5 होती, त्यामध्ये मी अर्धा इंच मार्जिन मिसळून 9 इंच वर एक रेष आखून घेणार आहे. तर बाहीला उतार द्यायचा आहे, तर तो किती द्यायचा तर बाही लांब आहे आपली म्हणून 3 इंच वर इथे उतार देणार आहोत. 3 इंच घेणार आहोत आपण आणि ती सरळ रेष आखून घेऊया. आता बाहीची रुंदी किती घ्यायची तर त्यासाठी आपण 38 चेस्ट आहे 38 भागिले 5 करणार आहोत. येणारं उत्तर हे आपलं बाहीच्या रुंदीचं येणार आहे. मग ती 7.6 इंच येतं. बाही
38चा 5वा भाग 7.6 येणार आहे. त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन. तुम्ही इथे नवीन असाल तर 2 इंच पण घेऊ शकता, कारण बाही जोडताना थोडीफार कमी जास्त होत असते. आणि बॉटम इथे 5.5 इंच आणि 1.5 इंच मार्जिन. आता ते रेषापट्टीच्या सहाय्याने आपण आखून घेऊया. आणि 7.6 जे अंतर आलेलं त्याचं निम्म करून घेऊन टिक मार्क करूया आणि ती रेसर वर जोडून घेऊया. आणि आकार देण्यासाठी पाऊण इंचावर आपण 2 टिक मार्क करून घेऊया आणि पुढील भागाचा आणि पाठीमागच्या भागाचा आकार देऊन ती बाही कट करून घेऊया. आणि जिथे मार्जिन घेतलेलं तिथे छाट मारून घेऊया. मध्यभागी पण छाट मारू आणि पुढील फ्रंटच्या भागाचं पण बाहीचं कट करून टाकू. अशा प्रकारे आपलं पूर्ण बाहीचं कटिंग झालेलं आहे. पूर्ण म्हणजे जर बंद गळा असेल तर अशा प्रकारे ब्लाऊजचं आपल्या कटिंग होत असतं. 5-5.5 गळा असेल तर. आता पिसावर कट करताना आपल्याला बाहीला कुठल्याही प्रकारे वाढवायचं नाही. आहे तशी बाही आखून घेऊन कट करायची. पाठीमागच्या भागाला पण वाढवायचं नाही. आता योगपट्टीला मात्र खालील बाजूला फक्त अर्धा इंच वाढवायचं. पुढे मागे वाढवायचं नाही, वर वाढवायचं नाही. फक्त खालील बाजूला आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं. तर ब्लाऊजच्या पुढील भागाला आपल्याला हुकपट्टीसाठी अर्धा इंच वाढवायचं आणि खालील बाजूला आपल्याला मार्जिन अर्धा इंच आणि टक्स देण्यासाठी अर्धा इंच असं मिळून 1 इंच आपल्याला वाढवायचं आहे. आणि बाकीची कुठेही वाढवायचं नाही. गळ्याला वाढवायचं नाही, मुंड्याला नाही, शोल्डरला नाही. फक्त जिथं हुकपट्टी आणि खालील बाजूला 1 इंच वाढवायचं आहे. आता आपण जर आपल्या ब्लाऊजचा डीप गळा असेल 8 पासून पुढे तर कसं कटिंग होतं साध्या ब्लाऊजचं ते पाहणार आहोत. त्यासाठी पूर्ण उंची इथे मी 14 घेतलेले आहे आणि ॲड करून 1 इंच शिलाई मार्जिन 15 इंच. आता शोल्डर किती येतं डीप गळ्यासाठी? 5.5 इंच येतं. 38 चेस्ट आहे म्हणून 5.5 इंच. आणि मुंढा 6 इंच. मग ती रेषा आखून घेऊया आपण मुंड्याची. तर चेस्ट इथे आहे 38 इंच. मग त्याचा चौथा भाग 9.5 इंच. तर त्यामध्ये लूजिंग घ्यायचं नाही कारण डीप गळा आहे. आणि 1.5 इंच मार्जिन. कमरेचा चौथा भाग 8 इंच. 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच मार्जिन, कारण आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग करतोय. आता आपल्याला मुंड्याला आकार देण्यासाठी इथे मार्जिनच्या आतून ते मुंढाचं निम्म करून आत 1 इंच घ्यायचं, कारण आपला गळा आहे डीप. ती तिरपी रेषा आखून त्यात आत अर्धा इंच टिकमार्क करून मुंढ्याला गोल आकार देऊन घ्यायचा. वर गळ्याला आता आपण पट्टीचं माप घेणार आहोत. गळ्या रुंदी नाही तर पट्टी आता इथे मी 3 ची घेत आहे मार्जिन धरून. गळा रुंदी आपण किती 2 पावणे 2 घेऊ शकतो, असं काही नाही. आणि आता इथे गळा मी 9.5 इंच घेत आहे. गळ्याची रुंदी इथे मात्र 3.2 घेत आहे, कारण वर आपण कमी आहे परंतु खालील बाजूला जास्त घ्यायची. आणि आत आकारासाठी 1 इंच घेऊन गळ्याला मी आकार देऊन घेत आहे. आता टक्ससाठी मार्जिन ते कमर निम्म करून इथे आपण आता 5 इंचाचा टक्स देणार आहोत. गळा आपला डीप आहे आणि दोन्ही बाजूला अर्धा इंच घेऊन ती रेषा आखून घेऊया. अशा प्रकारे आपलं पाठीचं पूर्ण आखून झालेलं आहे. ते कट करून घेऊया. इथे मी कट करून घेतलेला आहे पाठीमागचा भाग. आता आपण पुढील भागाचं कटिंग करणार आहोत. त्यासाठी 15 इंचवर एक टिक मार्क करून घेऊया. पूर्ण उंची आपली 15 इंच आहे. ती रेषा आखून घेऊया. तर शोल्डर पाठीमागे जसे 5.5 घेतलेलं तसंच याही भागाला 5.5च घेणार आहोत, कारण डीप गळा आहे. मुंडा 6 घेणार आहोत. आता चेस्ट 38चा चौथा भाग 9.5. त्यामध्ये आता टक्स देणार आहोत आपण मुंड्याला. मग अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत आणि त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन. खालील बाजूला मात्र 8 इंच चौथा भाग कमरेचा आणि त्याच्या पुढे टक्ससाठी 1.5 इंच एक्स्ट्रा आणि परत 1.5 इंच मार्जिनसाठी. आत मुंड्याला आकार देण्यासाठी 1 इंच आत घेणार आहोत आणि पुढच्या मुंड्याला आकार देऊन घेणार आहोत. इथे आता गळ्याची पट्टी आपण 3 इंच घेणार आहोत मार्जिन धरून. गळा पुढचा इथे मी 6 इंच घेत आहे. आपला काही जेवढा येतो 7 इंच 6.5 इंच तेवढा घ्यायचा. गळ्याची रुंदी इथे मी 2.5 इंच घेत आहे. गळ्याला आकार देऊन घ्यायचा.
तर टक्स पॉईंट इथे आपला 10 इंच होता, मग त्यामध्ये शिलाई मार्जिन मिसळून 10.5 इंचवर एक टिक मार्क करून ती रेष आपण आखून घेऊया. तर योगपट्टी आपण किती 2.5 इंचाची घेणार आहोत. पुढे पण 2.5 इंच आणि त्याला आकार देण्यासाठी 1 इंच वर घेऊन त्याला आकार देऊन घेऊया योगपट्टीला. आता आपली चेस्ट 38 इंच होती, मग त्याचा 10वा भाग म्हणजेच 3.8 येणार आहे. 3.8 वर आपण एक टिक मार्क करून घेऊया. मी मगाशी सांगितलं होतं 3.8, 10वा भाग 3.8 येणार आहे. ती रेष सरळ खाली आखून घ्यायची आणि त्या रेषेपासून दोन्ही बाजूला 1.25 इंच आपण टिक मार्क करून घेऊन आणि मुंड्याला पण टक्स देण्यासाठी 1.25 इंच घेतलेलं तिथून वर 1.5 इंच घेणार आहोत आणि मुंड्याला रेष ती जोडून घेणार आहोत. तसे दुसरा टक्स देण्यासाठी टक्स पॉईंटच्या खाली 1.5 इंच घेणार आहोत आणि ती रेष आखून घेऊया तिरपी. आता आपण टक्स कितीचा देणार आहोत तर 1/2 इंच आपण तिथे जास्त घेतलेलं मुंड्याच्या बाजूला, मग तो 1/2 इंचाचा टक्स येईल. अशा रीतीने जिथे हुकपट्टी करणार तिथे 1/2 इंचाचा आणि दुसऱ्या बाजूलाही 1/2 इंचाचाच आपण टक्स देणार. आता जो मधला टक्स आहे तो 1.5 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला, मग दोन्ही बाजूला पाऊण इंच घेऊन 1.5 इंच घेऊया आता पूर्ण आणि 1.5 इंचाचा टक्स देणार आहोत. अशा प्रकारे आपलं पूर्ण असं आखून झालेलं आहे. आता आपण ते कट करून घेऊया. इथे मी कट करून घेतलेला आहे पुढील भाग. आता बाहीचं कटिंग करणार आहोत. त्यासाठी 1 इंचवर मी एक रेष आखून 1/2 इंच 1 इंच आणि बाहीची लांबी इथे मी 5 इंच घेत आहे. 4.5 इंच लांबी आहे, 1/2 इंच एक्स्ट्रा. बाहीला उतार देण्यासाठी 2.5 इंच घेणार आहोत आपण. ती रेषा आखून घेऊया. बाहीचं कटिंग कसं सविस्तर करायचं त्याचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आता बॉटम आपल्या बाहीचा 6.5 इंच घेऊया आणि 1.5 इंच मार्जिनासाठी. आता त्या रेषा आपण पूर्ण आखून घेऊया आणि 7.6च्या निम्म करून रेष आखून घेऊया. ती रेषेवर जोडून घेऊया. इथे आकार देण्यासाठी 1/2 इंचावर टिक मार्क 2 करून बाहीला आकार देऊन घेऊया आणि ती बाही आपण कट करून घेऊया. अशा रीतीने आपलं बाही कट करून झालेले आहे. आता ही बाही आपण ज्यावेळी पिसावर कट करतो त्यावेळेस काही वाढवायचं नाही, पाठीमागच्या भागामध्ये पण काहीही वाढवायचं नाही आहे असं कट करून घ्यायचं. पुढील भागामध्ये योगपट्टीला आपण आता 1.5 इंच टक्स घेतलेला तो एक्स्ट्रा झालेला आहे. मग हुकपट्टी लावण्यासाठी 1/2 इंच आपण ठेवणार आहोत आणि राहिलेलं 1 इंच आता कट करून टाकणार आहोत. आणि आता योगपट्टी पिसावर कट करताना पुढे मागे वाढवायची नाही, वर नाही, फक्त खालील बाजूला 1/2 इंच वाढवायचे आहे. आणि फ्रंटच्या बाजूला पुढच्या गळ्याला नाही, शोल्डरला नाही, फक्त जिथे खाली टक्स घेण्यासाठी 1/2 इंच आणि शिलाई मार्जिन 1/2 इंच जोडण्यासाठी म्हणजेच 1 इंच आणि जिथे हुकपट्टी लावणार आहोत आपण त्या बाजूला 1/2 इंच वाढवायचं आहे. म्हणजे फक्त हुकपट्टीला आणि खालील बाजूला वाढवायचं. खालील बाजूला 1 इंच आणि हुकपट्टीला 1/2 इंच. अशा प्रकारे जर डीप गळा असेल तर ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं इथे सविस्तरपणे मी सांगितलेलं आहे आणि जर बंद गळा असेल तर कसं कटिंग करायचं इथे मी सांगितलेलं आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण तो कसा शिवावा हे पाहणार आहोत. तुम्हाला हे कटिंग आवडलं असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.